आज फर्टिलिटी रॅपिड फायर करूया. सकाळी 5 मिनिट तर लागतील. किती महिने प्रेग्नेन्सी ट्राय केल्यावर इन्फर्टिलिटी म्हणतात? 35 इयर्सच्या खाली असेल तर 1 वर्ष. 35च्या वरती असेल तर 6 महिने. इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम फक्त वुमन्समध्ये असतात का? नाही, मेल फॅक्टर्स पण इम्पॉर्टंट असतात. पाळीच्या कोणत्या दिवशी इमेज टेस्ट करायची असते? कोणत्याही दिवशी. लो इमेज म्हणजे एक क्वालिटी खराब झाली आहे का? नाही, असं नसतं. म्हणजे इमेज वाढवता येते का? असे प्रूव्हन मेडिसिन्स नाही आहे. रेग्युलर पिरियड्समध्ये फर्टिलिटी नॉर्मल असते का? नाही, असं नेहमी नसतं. लो इमेज असेल तर ट्रीटमेंट डिले करता येते का? अजिबात नाही. इमेज जास्त म्हणजे फर्टिलिटीची गॅरंटी असते का? नाही, नेहमी नसतं. PCOD मध्ये AMH वाढलेला असतं तरी पण प्रेग्नेन्सीला त्रास होतो. लो इमेजमध्ये नॅचरल प्रेग्नेन्सी राहू शकते का? हो. IVF फर्स्ट ट्रीटमेंट असते का? नाही, नेहमी नाही. IVF सक्सेस 100% असते का? नाही, 40 ते 50% सक्सेस रेट असतो. IVF बेबी नॉर्मल असतात का? हो, एकदा फर्टिलिटी स्पेशलिस्टला कधी भेटायचे? गुगलला भेटायच्या आधी. तर कोणताही रिपोर्ट तुमच्या जर्नीपेक्षा मोठा नाही. पार्ट 2 हवा असेल तर बेबी कमेंट करा.